काय मग कसं झालं मुंबई दौरा? आलं का माझं बाळ? अधोक्षज ये रे, काय काय झालं तुला? हा काय झालं? कसं काय लागलं? तू सोबत असताना माझा अधोक्षज सुखरूप घरी परत येईल असं कधी होणार आहे का? काय झालं? कसं काय लागलं याला? अगं आई काही नाही, मी ते गर्दीत पडलो होतो म्हणून लागले थोडं. गर्दीत पडलास? अधोक्षज खोटं बोलतोयस ना तू माझ्याशी? नाही, मला माहितीये मी मुंबईत कधीच गेले नाही, पण असं कुणाचा धक्का लागून गर्दीत पडल्यानंतर एवढं लागतं का? हे आजच कळतंय असं मला. तरी तुला सांगत होते का मुंबईला जाऊ नकोस म्हणून, पण गेलास तर तुला स्वतःची काळजी नाही घेता येत. गेला तर गेला, एवढी रक्कम घेऊन गेला होता आणि काय आपडला तेव्हा तू काय करत होतीस? काही खरं एवढं मोठं काय नाही झालंय, तू उगाच तिला उगाच बोलते मी. एवढं तुला लागलंय? काय करत होतीस तू मला आधी सांग. खोटं बोलतोस ना माझ्याशी? आई आता मी खोटं कशाला बोलू तुझ्यासोबत? बरं ठीक आहे, तुझा विश्वास नाही ना माझ्यावर? मी जातो परत मुंबईला. नाही 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 नाही, असं नाही म्हणायचंय मला. मोठ्या बाई, अहो लागलं असेल त्याला गर्दीतच. लागला असं? बरं बाई, आई आहे मी त्याची, आता त्याची काळजी सुद्धा करू शकत नाही. अधोक्षज अधोक्षज थांब, मी पण आले. मोठ्या बाई, अहो तुम्ही कशाला उगाच काळजी करताय? इंदू होती की आदू सोबत? म्हणूनच तर काळजी ना. मुलगा माझा आहे पण सगळं तिचं ऐकतो. अरे तिच्या तालावरती नाचायला लागलाय. आदू, फार काळजी वाटते रे. काय परिस्थिती असेल रे तिकडे? हो ना इंदू, अगं मला पण खूप किल्टी वाटतंय का आपण त्यांना अशा परिस्थितीत सोडून आलो. तू बरोबर आहे तुझं, पण त्यांनाही माहिती आपण का आलो आणि आपल्या जीवाला माहिती आहे रे. ती घटना डोळ्यासमोरूनच जात नाही. पण बघ ना तू, कमाल आहे वल्लरीची आणि तिच्या मैत्रिणींची. एकमेकींची मदत करायला काही करू शकतात त्या. आपली जशी फंटा गँग आहे ना, तशी त्यांची ती गँग. इंदू, मुंबई मात्र पावली का आपल्याला. मला आपलं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय माहिती. आणि आपल्या गावातल्या मुलांचं भविष्य घडताना दिसतंय मला. मुंबई भारीच आहे आणि तिथले लोक पण भारी आहेत. प्रयत्नांती विठुराय. जो खऱ्या मनानं प्रयत्न करतो ना, विठुराया त्याची मदत नक्की करतो. आणि गावातल्या लोकांची सदिच्छा आहेच की रे. आणि मेन म्हणजे तुझे प्रयत्न. करेक्ट. इंद्रायणी द ग्रेट. तू? हो, मीच. इथे काय करतेस? इंद्रायणी ताई, हातात 2 चहाचे कप आहेत माझ्या. तुम्ही दोघं इतका लांबचा प्रवास करून आलात म्हणून चहा बनवून आणलाय तुमच्यासाठी खास. चालेल ना? चालेल ना, हो ना इंदू? इंद्रायणी ताई काही बोलतच नाहीयेत. अरे
ती इथे याची कल्पनाच नव्हती मला. सरप्राईज? मला सरप्राईज द्यायला खूप आवडतं. अधोक्षज, हे घ्या, चहा घ्या. इंद्रायणी ताई, घ्या. आय एम सो सॉरी इंद्रायणी ताई, चुकून सुटला कप माझ्या हातातून. भाजलं तर नाही ना तुम्हाला? संकट येण्याआधीच कळतात मला. तू कप सोडलायस हे बघून लगेच हात मागे घेतला. खरंच चुकून सुटला. कपही फुटलाय. मी तुमच्यासाठी नवीन चहा तयार करून आणते, गरम अगदी. हा, त्याची गरज नाहीये. अशी कशी गरज नाही? तुम्ही दोघं इतक्या लांबून प्रवास करून आला आहात. मी आणते, पटकन चहा करून आणते. हा, आणि हे साफ सुद्धा करून घेते. रिअली सॉरी. पत्त्यांचा पण ना गेम केला पाहिजे. एक पत्ता धड लागत नाही. काठीने डोक्याचा काय अख्ख्या नशिबाचा भोगा करून टाकलाय. माझ्या पोराला फितवलं आणि सोबत घेऊन गेली मुंबईला. आता काय लावायचं? सायलेन्स सारखं आपलं नुसतं आपलं टुरुंग टुरुंग. कोण आहे? आणि असं काय महत्वाचं काम काढलंय? मोहितराव सुटला. गेमाड माणूस सुटला. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई. मोहितराव, इटूच्या वाडीत तुमचं स्वागत आहे. काही म्हणा, पण बाहेरगावचे लोक तुम्हाला दार्जिनेत बर का. सगळीच माणसं तुमच्यासारखी नसतात ना मोठ्या बाई. काय तुम्ही आमच्या बेलसाठी साधा ट्राय पण नाही केला. तुम्ही नाही केला म्हणून कुणीच करणार नाही असं तर नाही ना. हो. अहो मोहितराव, काय बोलताय तुम्ही? आता कुणा कुणाचे ट्राय दिसत नाहीत. अहो तुम्हाला सोडण्यासाठी आम्ही आकाश पाताळ एक केलंय. आता कसं सांगू तुम्हाला? वाटलेस आमच्या जावयांना विचार. कोणाचं नाव घेतलं? हो, ते तुमचे जावई घरच्या कामाला येत नाही, दाराच्या कामाला येणार काय? अहो पण नाही, पण तुमचं पण कौतुकच करायला पाहिजे बर का. आता आमच्या सुनेनं फार तुमच्या इज्जतीचा फालुदा केला, तुम्हाला जेलात धाडलं, तरी पण तुम्ही इतकं चांगलं हसून बोलताय. विशेष आहे ना. अति झालं आणि हसू आलं अशातली गत ही मोठ्या बाई. हो, नाही पण जेलात जाणं म्हणजे जरा. पहिल्यांदा गेलो होतो काय आम्ही जेलात. आणि कसं आहे, समाजाच्या भल्यासाठी अशा छोट्या मोठ्या कुर्बान्या द्याव्या लागतात. विरोधकांनी आम्हाला आत टाकलं, आता आम्ही बाहेर आलो त्यांची जिरवण्यासाठी. जिरवाच. आता बरं झालंय तुम्ही लवकर सुटला.
सुट्टीची कोणीतरी जिरवलीच पाहिजे. आता न सुटायला आमच्यावर खुनाचा थोडी ना आरोप होता. हा 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 ते बरोबरच आहे. नाही मी या करता म्हणले का सुटलात ते बरं झालं. आता निवडणुकीच्या प्रचाराला लागलं पाहिजे ना. आता ही लढाई आर या पारचीच होणार आहे मोठ्या बाई. हा अख्खं गाव हादरून सोडू आम्ही. गोपाळ आणि अधोक्षच्या या लढाईत आपला मेंबर गोपाळच सरपंच म्हणून निवडून येणार. तुमच्या सोन्याची नाचक्की होणार आणि तुमचा पोरगा पडणार. पडू द्या. काय तुमच्या माझ्या मनासारखं घडू द्या. घडणार. आता तसंच घडणार. आता त्या इंद्रायणीचा यथोचित वचपा निघणार. आमच्याशी पंगा आता होणार अख्ख्या गावात दंगा. काय मग इंदू, कसं झालं सगळं मुंबईचं? शहरे मुंबई खूप मजा आली. खूप चांगला अनुभव होता. आणि तुझं शाळेचं काम ग? अवघी चिंता वारिली. आता जोरात काम सुरू होणार आहे शाळेचं. चला बरं झालं, काळजी मिटलीये. काकी तुम्हाला बघून फार बरं वाटतंय हो. लई आठवण आली तुमच्या तिकडे 4 दिवस. असं वाटत होतं मी नाहीये तुमच्या जवळ, सगळं काम तुम्हाला एकटीलाच करावं लागत असेल की काय. अगं कसलं काय, नारायणी थोडीच करू देते मला काही काम. श्रीकला तिचं काय? ती नाही आली का? हो आली की, आधीमध्ये येत होती. आते मध्ये म्हणजे? अगं त्याचं काय झालं, काल ना संध्याकाळी मला अचानक फार अशक्तपणा आल्यासारखं झालं. मग मीच म्हणलं नारायणीला की तिला बोलवून घे म्हणून. पण काय काल ती गावातच नव्हती वाटतं. गावात नाही तर कुठे गेली? ते काय माहित नाही मला, पण तुला सांगते अगं ती जर गावात असेल ना तर आपोआप घरी येते, सगळी कामं करते, सारखं आपलं काकू काकू काकू. फार गोड मुलगी आहे बघ ती. तुला सांगते ज्या घरात जाईल ना त्या घराचं सोनं करेल बघ ती. आली होती आमच्याकडे पण चहा घेऊन. हो ना, अगं सगळ्यांची काळजी असते तिला. माझ्यासाठी पण काढा घेऊन आली होती. हिंदू, मला अगं जरा बरं नाही वाटत आहे, कसं तरी होतंय ग. काकी तुम्ही सगळं सोडा बरं, मी करते. तुम्ही खोलीत जाऊन आराम करा. चला मी. नाही नाही, तू बस काम कर. खरं सांगू का, तू असं बोललीस आणि मला श्रीकलाची आठवण आली. काही मला काम करू देत नाही, सारखी काळजी घेत असते. बरं मी जाते, जरा पडते आत. या श्रीकलेने तर मुलीनीच घातली सगळे. डोराया मला काळजी वाटायला लागली रे. मंडळी, काय करावं कसं करावं काही समजत नाही. कोणाला मत द्यावं ना काहीच कळत नाही. हा ना राव, सगळा गुत्तडाच झाला. पण त्यात एवढं विचार करण्याजोगं काय? असं कसं मास्तर? हा, अहो दोन्ही उमेदवार दिग्रसकरांच्या घरचे, कुणाला द्यायचं मत? अरे मग काय झालं खाशाबा? हा, जो उमेदवार योग्य वाटेल त्याला आपण मत द्यायचं. मास्तर, आदोक्षज महाराज विरुद्ध गोपाळ महाराज. गोपाळ महाराज नाही, डॉक्टर गोपाळ म्हण काय.